नमस्कार. श्रीनित एज्युकेशनच्या अभ्यास वर्गात सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या सत्रात आपण इयत्ता 9वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील संतवाणीचा अभ्यास करणार आहोत. संतवाणीमध्ये 2 अभंगांचा समावेश आहे. पहिला अभंग भेटी लागी जीवा हा संत तुकाराम महाराजांचा, तर संत कृपा झाली हा संत बहिणाबाईंचा अभंग आहे. पहिल्या भागात या पहिल्या अभंगाचं वाचन आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत, तर दुसऱ्या भागामध्ये त्या अभंगावर आधारित प्रश्नोत्तरांची चर्चा करणार आहोत. तिसऱ्या भागात संत कृपा झाली या बहिणाबाईंच्या अभंगाचं स्पष्टीकरण असेल आणि चौथ्या भागामध्ये या अभंगावर आधारित असलेल्या प्रश्नांची चर्चा असेल. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या भागाच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच आहेत. हा व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यानंतर मग पुढचे भाग तुम्ही अभ्यासायला घ्या. त्यामुळे सलग अभंग समजून घेणं तुम्हाला सोपं होईल. चला तर मग आपण अभंगाकडे वळूयात. आधी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. संत तुकाराम. संत तुकाराम बोलोबा आंबिले हे मोरे या आडनावानेही ओळखले जातात. त्यांचा कालखंड 1608 ते 1650 असा. व्यवहार आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील मोठे संत कवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतांमधून व्यक्त केली आहे. सुरुवातीला आपण हा संपूर्ण अभंग बघूयात. अभंग आहे भेटी लागी जीवा. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहातसे वाटुली पंढरीची. भुकेली वा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा. आता यातील पहिल्या चरणाकडे आपण वळूयात. भेटी लागी जीव. ह्या भेटीसाठी हा जीव म्हणजे हा भक्त आस लागलेली आहे. या भक्ताला भेटीची आस लागली आहे, तळमळ लागली आहे आणि म्हणून तो रात्रंदिवस हे विठ्ठला तुझी वाट पाहतो आहे. इथे संत तुकाराम महाराज स्वतःच्या या ओढीचं, या तळमळीचं वर्णन करताना ती मनातली आस किती तीव्र आहे हे सांगण्यासाठी काही उदाहरणं देताना दिसतात. ही उदाहरणं म्हणजेच दृष्टांत. यातील पहिला दृष्टांत आहे पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. चकोर पक्षाचं जीवन म्हणजे पौर्णिमेचा चंद्रमा. असं मानलं जातं की चकोर हा एक पक्षी आहे की जो पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचा जो प्रकाश आहे त्याचं चांदणे पिऊन जगत असतो. आता चकोर हा पक्षी काल्पनिक आहे, तो केवळ वाङ्मयामध्येच आढळतो असंही काही जण मानतात. आता यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जसं एका पौर्णिमेच्या तिथीनंतर दुसरी पौर्णिमेची तिथी येण्यासाठी 28 दिवस म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी जातो, तोपर्यंत चकोर हा दुसऱ्या पौर्णिमेच्या तिथी येण्याची वाट जशी तळमळीने पाहतो, कारण ते त्याचं जीवन आहे, तसंच हे विठ्ठला तू माझं जीवन आहे आणि म्हणून मी तुझी तशीच तीव्रतेने वाट पाहतो आहे. म्हणजे या ठिकाणी चकोराच्या जागी साक्षात आपण आहोत असं संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढच्या उदाहरणामध्ये दिवाळीच्या मुळा लेकी आसावली असं दृष्टांत दिलाय बघा. आसावली म्हणजे आस असलेली अशी कोण आहे, तर सासूरवाशीण लेक आहे. जी लेक सासरी नांदायला गेलेली आहे आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने तिला माहेरी येता येणार आहे अशी ही लेक आपल्याला मूळ येण्याची वाट पाहते. मूळ येणं याचा अर्थ माहेराहून बोलावणं येणं. आता दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण. या सणाच्या निमित्ताने सासरी राहणाऱ्या या सासूरवाशीण लेकीला माहेरी जाण्याची संधी मिळते.
मग यासाठी कुणीतरी मूळ म्हणून वडील भाऊ यांनी येण्याची अपेक्षा असते. आणि असं आमंत्रण घेऊन आलेला असं जे मूळ आहे याच्याबरोबर मग तिला माहेरी जायला मिळतं. पूर्वी या लहान वयामध्ये मुलींची लग्न व्हायची आणि मग त्यांना फक्त दिवाळीच्या सणाला आपल्या माहेरी येता यायचं. बालवयात घालवलेले छान चांगले दिवस त्यांना आठवायचे आणि कधी एकदा पुन्हा माहेरी जातोय असं त्यांना व्हायचं. कारण सासरी अनेक जबाबदाऱ्या कामं याच्यामध्ये एक प्रकारचं दडपण असायचं आणि मग माहेरी जाण्याची ओढ त्यांना लागायची. सासूरवाशीण लेकीला जशी माहेरची ओढ लागते तशीच हे विठ्ठला मला तुझ्या दर्शनाची ओढ आहे. ही सासूरवाशीण लेक जशी माहेराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिचे डोळे खिळून राहिलेले असतात, आपल्याला भाऊ किंवा वडील मूळ म्हणून आपल्याला केव्हा येतील घ्यायला यासाठी ती त्यांची वाट पाहते. तसंच पंढरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मी लक्ष ठेवून आहे, पूर्णपणे आस ठेवून आहे, तुझ्या दर्शनाची ओढ माझ्या मनात आहे. त्यामुळे माझे डोळेसुद्धा असेच पंढरीच्या वाटेकडे लागलेत, तुझ्या दर्शनाची वार्ता घेऊन कोणीतरी येईल याच्याकडे लागलेले आहेत, असं तुकाराम महाराज म्हणतात. पुढच्या चरणामध्ये भुकेलेल्या बाळाचं उदाहरण आहे. भुकेलिवा बाळ म्हणजेच भुकेलेलं बाळ हे अति शोक करतंय, खूप रडतंय. वाट पाहे उरी माऊलीची. आई त्याला उराशी कधी कवटाळते, स्तनपान कधी करते यासाठी ते वाट पाहत आहे. रडून रडून आपली भूक शांत करण्यासाठी आईला बोलावत आहे. तसंच हे विठ्ठला मीही भुकेलेला आहे, मलाही भूक लागली आहे, ती तुझ्या दर्शनाची, असं पुढच्या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे मज लागली से भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा. मला तू असंच येऊन दर्शन देऊन मला लागलेल्या दर्शनाची, तुझ्या दर्शनाची लागलेली जी ओढ आहे ती तू शांत कर, ती भूक तू शांत कर. आणि त्यासाठी तुझं श्रीमुख दाखवण्यासाठी हे देवा, हे विठ्ठला तू धावून ये, असं श्री विठ्ठलाला संत तुकाराम महाराज विनवणी करून म्हणत आहेत. आत्ता आपण अभंगाचं स्पष्टीकरण पाहिलं. पुढील भागात प्रश्नोत्तरांची चर्चा करूयात. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, श्रीनित एज्युकेशन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. नमस्कार.